नमस्कार मित्रांनो, नर्सिंग नोट्स मराठी चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. जेणे फर्स्ट इयर स्टुडंटसाठी कम्युनिटी हेल्थ नर्सिंगमधले क्वेश्चन बघूयात. टिपा लिहा. हा क्वेश्चन एनएमसाठी पण आहे. चला तर सुरुवात करूया. 5 मार्कासाठी विचारला जाणारा क्वेश्चन आहे, खूप इम्पॉर्टंट आहे. जननी सुरक्षा योजना. चला तर सुरुवात करूया. जननी सुरक्षा योजना ही भारत सरकारची एक महत्त्वाची योजना आहे, जी माता आणि बालकाच्या आरोग्यासाठी सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश गरीब कुटुंबातील महिलांना सुरक्षित प्रसूतीसाठी प्रोत्साहन देणे आणि त्यांचा मृत्यूदर घट करणे आहे. तर जननी सुरक्षा योजना ही माता आणि बालकाच्या आरोग्यासाठी सुरू करण्यात आली आहे. त्याचे मुख्य उद्देश काय आहे? गरीब कुटुंबातील महिलांना सुरक्षित प्रसूतीसाठी प्रोत्साहन करणे आणि मृत्यूदरात घट करणे. ठीक आहे. जननी सुरक्षा योजनेची काही महत्त्वाची वैशिष्ट्ये बघूया समोरप्रमाणे. गरीब कुटुंबासाठी ही योजना मुख्यतः गरीब कुटुंबातील महिलांसाठी आहे, ज्यांच्याकडे चांगले आरोग्य सेवा घेण्याची क्षमता नसते. तसेच सुरक्षित प्रसूतीला प्रोत्साहन. या योजनेअंतर्गत महिलांना सरकारी रुग्णालय किंवा मान्यताप्राप्त खाजगी रुग्णालयात प्रसूती करण्याचा सल्ला दिला जातो. तसंच आर्थिक मदत. रुग्णालयात प्रसूती झाल्यास सरकारकडून आर्थिक मदत दिली जाते, ज्यामुळे त्यांना औषध आणि इतर खर्च भागवता येतात. तसंच माता आणि बालकाचे आरोग्य. या योजनेमुळे माता आणि बालकाच्या आरोग्याची काळजी घेतली जाते, ज्यामुळे त्यांचे जीवन सुरक्षित राहते. तर महत्त्वाची भूमिका काय आहे? गरीब कुटुंबातील महिलांना आरोग्य सेवा देणे, तसेच सरकारी रुग्णालयात किंवा मान्यताप्राप्त खाजगी रुग्णालयात प्रसूती करण्याचा सल्ला दिला जातो. तसेच आर्थिक मदत. सरकारकडून डिलिव्हरी झाल्यानंतर आर्थिक मदत दिली जाते, त्यामुळे त्यांचा औषधाचा काही प्रमाणात खर्च भागवता येतो गरीब महिलांसाठी किंवा. तसंच माता बालकाचे आरोग्य. या योजनेमुळे माता आणि बालकाच्या आरोग्याची काळजी घेतली जाते, त्यामुळे त्यांचे जीवन सुरक्षित राहते. तर हे काही महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत. तसेच आता समुदाय आरोग्य परिचारिकाची भूमिका बघूया. समुदाय आरोग्य परिचारिका या योजनेच्या अंमलबजावणीत महत्त्वाची भूमिका बजावतात. त्या महिलांना योजनेची माहिती देतात, त्यांना रुग्णालयात प्रसूतीसाठी तयार करतात आणि प्रसूतीनंतर काळजी घेतात. तर परिचारिकेची भूमिका काय आहे यात? महिलांना सूचना देणे, प्रसूतीची माहिती देणे व त्यानंतर त्यांची काळजी, योजनेबद्दल माहिती देणे इत्यादी इत्यादी. तसेच जननी सुरक्षा योजनेचे फायदे बघूया. माता मृत्यूदर घट. या योजनेमुळे माता मृत्यूदरात लक्षणीय घट झालेली आहे. बालमृत्यूदर घट. सुरक्षित प्रसूतीमुळे बालमृत्यूदरातही घट झालेली आहे. आरोग्य सेवामध्ये सुधारणा. या योजनेमुळे सरकारी रुग्णालयामध्ये आरोग्य सेवाची गुणवत्ता सुधारली आहे. तर त्याचे फायदे बघा काय झालेले आहे. माता मृत्यूदर घट झालेली आहे, तसेच बालमृत्यूदर घट झालेली आहे. तसेच सरकारी रुग्णालयामध्ये आरोग्य सेवेची गुणवत्ता सुधारलेली आहे. तर हे झाले जननी सुरक्षा योजनेचे फायदे. तसंच निष्कर्ष बघा. जननी सुरक्षा योजना ही माता आणि बाळाच्या आरोग्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची योजना आहे. या योजनेमुळे अनेक महिलांना आणि बालकांना जीव वाचवले आहेत आणि त्यांच्या आरोग्यासाठी सुधारणा झालेली आहे. तर हे झाले आपले जननी सुरक्षा योजना. 5 मार्कासाठी विचारला जाणारा क्वेश्चन आहे हा. खूप इझी क्वेश्चन आहे, एकदम मराठी सोप्या भाषेत दिलेलं आहे. एकदा वाचलं तरी तुम्हाला कळेल आणि लक्षात राहण्यासारखे पॉईंट पण आहे. चला, काही क्वेश्चन असल्यास कमेंट करा.
लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.